आज मी तुम्हाला कढी दाखवणार आहे। काल संडेला दही आणलं होतं, तर दही बऱ्यापैकी उरलंय आणि बरेच दिवस राहिले की खराब होईल। म्हटलं मग आज दहीचं काय करायचं, तर म्हटलं कढी सगळ्यांनाच आवडते, जास्त करून सियाला माझ्या कढी खूप आवडते, मग तिच्यासाठी मी आज कढी करतेय। पाणी घेतलंय, पाण्यामध्ये मी दही टाकणार, नंतर मग डाळीचं पीठ टाकणार 2-3 चमचे आणि छानपैकी रवीने एकजीव करून घेणार आणि ह्याच्यामध्येच मी मीठ, साखर आणि 2-3 गुळाचे खडे टाकणार आहे। दही टाकले पाण्यामध्ये, घट्ट आहे दही, छान डेअरीमधलंच आहे, घरी नाही लावलेलं, पण आमच्या इथे आहे एक डेअरी, तिथे सगळे प्रॉडक्ट छान मिळतात, पनीर, दूध, दही आम्ही तिथूनच आणत असतो। डाळीचं पीठ टाकते, हा मोठा चमचा आहे, 1 चमचा, 2 चमचे। जर तुम्हाला दही म्हणजे घट्ट पाहिजे असेल कढी तर डाळीचं पीठ जास्त टाका, पातळ पाहिजे असेल तर थोडंसं कमी टाका। डाळीचं पीठ टाकलंय, एकजीव करून घेते मी रवी। साखर आणि गुळ हे टाकते, हे गुळाचे खडे आहेत, 4 आहेत, छोटे छोटे आहेत म्हणून मी 4 टाकते। मीठ टाकते, सेंधव मीठ आहे, आधी थोडंच टाकते, जर लागलं तर मी परत टाकून वरतून, हळद नको म्हटलं, थोडीशी चवीसाठी साखर टाकते। परत एकदा मी मिक्स करून घेते। सगळं मिक्स, आता मी एकदम मंद बारीक गॅसवर, ह्याला उकळी नसती येऊन द्यायची, त्यामुळे सारखं असं हलवायची कढी। आता मी बाकीचं प्रिपरेशन करून घेते फोडणीसाठी, मी वरतून फोडणी देणार आहे। तर मी काय काय फोडणीला टाकते ते तुम्हाला मी तयारी झाल्यावर दाखवते। फोडणीची तयारी झाली आहे माझी, मोहरी, हिंग, थोडं जिरं टाकणार आहे आणि हे बघा कढीपत्ता, 2 मिरच्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलं, अगदी छोटासा तुकडा घेतला आल्याचा टेचून, आणि लसूण जास्त घेतलाय, तो पण टेचून घेतलाय। वरतून टाकायला कोथिंबीर, तमालपत्र आणि ही काळी मिरी आणि लवंग घेतलं तो फोडणीला। चला आपण फोडणी घालूयात, गॅस पेटवते, कढई तापून दे। इथे मी बारीक गॅसवर 5 मिनिटं झाली असतील, चालू आहे माझं हे घरी बनवलेलं तूप आहे, साजूक तूप, मी तुपाची फोडणी देणार आहे। 1 चमचा साजूक तूप, तेल, गरम झालंय, गॅस बारीक घेते, मोहरी टाकली आहे,
मोहरी चांगली तडतडून दे. या कढीला अजिबात उकळी नाही येऊन द्यायची. कंटिन्यू हात आपला चालूच पाहिजे. मोहरी तडतडली, जिरं टाकते मी. बाकी सगळं जे मी तयार करायला टाकलंय, लसूण, थोडं हिंग टाकते. हे बघा इतकं हिंग टाकते. आतापर्यंत मी फोडणीला जिरं, मोहरी, हिंग आणि लसूण, काळी मिरी आणि लवंगा, 2च लवंग आहेत आणि 2-3च काळी मिरी आहेत. कढीपत्ता टाकते, तमालपत्र टाकते, सगळंच टाकून घेते. आता मिरची पण टाकते. कोथिंबीर वरतून टाकणार आहे नंतर शेवटी. छान अशी फोडणी. लसणाचा वास खूप छान येतो. कढी म्हणजे की कढीपत्ता, लसूण आणि हिंग. माझ्याकडे आत्ता मेथीचे दाणे नाही आहेत, नाहीतर मी मेथीचे दाणे पण आत्ता टाकत असते. नेहमीच मी कढीमध्ये टाकते थोडे, 1 चमचा मेथीचे दाणे. तुपामध्ये ह्याच्यातच फोडणी करून घेत असते सगळं एकत्र. किंचित हळद टाकणार आहे. हे बघा इतकीशी हळद टाकणार आहे. हळद टाकली की कलर येतो. नसेल कोणाला कलर पाहिजे येलो कलरची कढी तर मग त्यांनी हळद टाकू नका, व्हाईट होईल कढी. फक्त फोडणी द्यायची वरतून. फोडणी चांगली करून घ्या. लसूण थोडंसं असं शॅलो फ्राय होऊन दे, तांबूस. डाळीचं पीठ असतं ह्याच्यात, ते व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे, शिजलं पाहिजे आतल्या डाळीचं पीठ. त्यामुळे बारीक गॅसवर 15 ते 20 मिनटं अशी कढी होऊन द्यायची. छान एकजीव होते. गॅस बंद करते मी. झाले माझी छान फोडणी. हे बघा आता हे सगळं फोडणीचं मी ह्याच्यामध्ये टाकणार. अशीच बारीक गॅसवर 10 मिनिटं ठेवणार आहे. थोडी माझी घट्ट झाली आहे.
तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर पाणी टाकून वाढवू शकता तुम्ही, पण ही भाताबरोबर अशी घट्ट छान लागते. गुळाचे खडे पूर्णपणे विरघळलेत. हे बघा, हे लसूण आहे, नाहीये गुळाचे खडे. मस्त कढीचा वास आलाय, लसूणचा, कढीपत्त्याचा सगळे. पाच मिनिटं झाली आहेत. मी अजून 5 ते 7 मिनिटं ठेवणार आहे, म्हणजे आतमधलं डाळीचं पीठ चांगलं व्यवस्थित शिजेल. गॅसचा फ्लेम माझा बारीकच आहे स्टार्टिंग पासून. अशीच एंडिंग पर्यंत मी कढी शिजून देणार आहे, म्हणजे बनवणार आहे. डाळीचं पीठ असतं म्हणून मी शिजून देणार आहे असा शब्द वापरते. नंतर वरतून कोथिंबीर टाकेन. गरम गरम कढी भात आम्ही खाऊ आज. कढी राहिली तरी आमच्याकडे फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशीपर्यंत खातात. होत आली आहे कढी, मस्त लागते. आंबट गोड, गोड आणि साखरेमुळे गोड पण छान लागते, आंबट पण लागते. मला आवडते असं आंबट गोड. अशा प्रकारे माझी कढी डन झाली आहे. एक 20 मिनिटं लागली. पेशन्स लागतात कढी बारीक गॅसवर हळूहळू बनवायला. बाय बाय.